नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी टीव्ही मालिका या चॅनल वर। तर आज आपण पाहणार आहोत चंपाषष्ठी म्हणजे काय, ती का साजरी केली जाते, चंपाषष्ठीचे महत्त्व काय आहे, खंडोबा नवरात्र म्हणजे काय, तळी का भरली जाते। यावर्षी म्हणजेच 2024 ला चंपाषष्ठी कधी आहे, कोणत्या तिथीला आहे, शुभ मुहूर्त वेळ कधी आहे, पूजा विधी कशी आहे, ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील खंडोबा चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी हे एक काम जरूर करा आणि कुलदैवताला या पद्धतीने प्रसन्न करा। या वर्षीची चंपाषष्ठी 7 डिसेंबर 2024 रोजी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मणिमल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले। या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात। मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे। चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे। श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानाई यांचा विवाह झाला। माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे। तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले। नवरात्रीत भक्त 5 दिवस उपवास करतात आणि 6व्या दिवशी त्याची सांगता करतात। 6 दिवशी देवा पुढे नंदादीप ठेवतात। बेलाची पाने, दवणा आणि झेंडूची फुले देवाला खूप आवडतात म्हणून ती या सणाच्या दिवशी अर्पण करतात। श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। चंपाषष्ठी उत्सव हा एक चैतन्यशील आणि आनंदी हिंदू सण आहे। तो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो। हा वार्षिक उत्सव भगवान कार्तिकेयच्या पूजेसाठी देखील प्रसिद्ध आहे, ज्याला भगवान मुरुगन किंवा सुब्रमण्य असेही म्हणतात। या दिवशी भगवान कार्तिकेयाला चंपा पुष्प अर्पण केले जाते आणि षष्ठी तिथीमुळे या व्रताला चंपा षष्ठी असे नाव देण्यात आले आहे। आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याची ही परंपरा आहे, म्हणून या व्रताला बैगनछठ म्हणतात आणि महाराष्ट्रात भरीत रोडगा करण्याची पद्धत आहे। या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते। चंपाषष्ठी हा मार्गशीर्ष हिंदू महिन्यातील 6व्या दिवशी साजरा केला जातो। विशेषतः हा सण डिसेंबर मध्ये येतो। खंडोबाच्या पूजेत भंडारा फार महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजे हळदीची पावडर असते, म्हणून महाराष्ट्र राज्यात खंडोबा देवस्थानच्या ठिकाणी भंडारा उधळला जातो। जेजुरी या ठिकाणी सर्वत्र मंदिर परिसरात भंडारा असतो। संपूर्ण मंदिर हळदीने पिवळे झालेले असते, म्हणून तर जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटले जाते। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा, जोंधळे शिजवून त्यात घी व मीठ घालतात। कणकेचा रोडगा, भाकरी, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात देवाचे टाक, विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। तळी भरण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त लोक हात लावत असतात। त्यानंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात। दिवटी बुधले याचे महत्त्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे। ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे। नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी। नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी करावी।
व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र राज्यात ह्या दिवशी खंडोबा देवस्थानाच्या ठिकाणी यात्रा असते. या दिवशी भक्त आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत खंडोबाला येत असतात. किमान वर्षातून एकदा तरी कुलदैवताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा अशी श्रद्धा भाविकांची असते. सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. खंडोबा चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी हे एक काम जरूर करा. चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन, वाघ्या मुरळींस भोजन घालावेच. भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. लग्नकार्यात तसेच लग्नानंतर जेव्हा आपण खंडोबाला जातो तेव्हा भक्त तळी भरणे, गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे, आरती करणे अशी पूर्वीपासूनची प्रचलित प्रथा आहे. गोंधळ घालण्याचे काम गोंधळी म्हणजेच त्यांना वाघ्या म्हणतात. त्यांच्या सोबत मुरली त्यांना साथ देत असते म्हणजेच नाचत असते. त्यांना विशिष्ट रक्कम दक्षिणा म्हणून दिली जाते. तसेच देवाच्या प्रसादासाठी मदन, गहू, बाजरी, तांदूळ, डाळ, तेल, पीठ दिले जाते. खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. प्रथम देवाची स्वच्छता, घासपूस करून पूजा करावी. कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना फुले, गुलाल व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदुळाचे दाणे वहावे. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघ व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. 6 दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा उत्सव असतो. घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे, एक भुक्त, शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरळी यांना भोजन देणे असे 7 दिवस केले जाते. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुऱ्यांना त्यांची पूजा करून वाढतात. खंडोबाची तळी भरून आरती करतात. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जाऊ नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे. मित्रांनो, आपण आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग करून चंपाषष्ठीला मनोभावे आपले कुलदैवत श्री खंडोबा यास नमन करून आपले कुलाचार योग्य पद्धतीने कराल याची आम्हाला खात्री आहे.